नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून खूपच खमंग, चमचमीत आणि मसालेदार रेसिपी बनवणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करू शकता आणि तिने इथे मोजून घेऊ शकता पीठ. आता यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. बेसनामुळे रेसिपीला मस्त असा खमंगपणा येईल. यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येईल. नेहमीचा जो घरी आपण चमचा वापरतो त्यानेच इथे मी पीठ मोजून घेतलं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा घातला आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर पाव चमचा गरम मसाला घातला आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. चिमूटभर हिंग घातला आहे. यानंतर इथे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. हातावरती चोळून मग घालायचा, म्हणजे स्वाद खूप मस्त येतो ओव्याचा. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आता इथे मी 1 चमचा तेल घातलं आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तुम्ही आलं लसूण किसूनसुद्धा घालू शकता. यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं. चवीप्रमाणे मीठ घाला तुम्ही. यानंतर कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा करून घ्यायचा आहे. थोडं घट्ट असं हे पीठ मळायचं आहे. तर पीठ मी मळून घेते. इथे पहा, गोळा मी असा मळून घेतला आहे, घट्ट मळलं आहे पीठ. तर हे आता आपण झाकून ठेवूया आणि आपण आता सारण तयार करूया. तर हे सारण बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलं आहे. तर हे घ्यायचं आहे. आता हे खोबरं हाताने कुस्करून घ्यायचं. भाजल्यामुळे खोबरं कुरकुरीत झालं तर लगेच असं बारीक होतं. यानंतर इथे मी 4 चमचे सफेद तीळ घेतलेत. हे तीळसुद्धा मी थोडेसे भाजून घेतलेत. जास्त डार्क करायचे नाही आहेत, नाहीतर कडवटपणा येतो तिळाला. किंचित रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचेत. हे घातले. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे इथे मी लाल तिखट घातलं आहे. यानंतर पाव चमचा हळद घातली. अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊया. तर हे आपलं सारण तयार आहे. तर याला थोडासा ओलसरपणा यावा यासाठी यामध्ये तेल घालायचं आहे. हे आधी मी मिक्स करून घेते. हाताने कुस्करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं सगळं. आता यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेलसुद्धा मिक्स करून घेऊया. आणि हे आता आपलं सारण तयार आहे. तर आता आपण वडी बनवूया. तर इथे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते घेऊया. पुन्हा हे थोडंसं मळून घेते. आणि आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. तर आपलं हे सारणसुद्धा तयार आहे, पीठसुद्धा तयार आहे. आता आपण वडी बनवूया. तर एक गोळा मी इथे सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. आता हा लाटून घ्यायचा आहे. तर याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. तर इथे पहा, मी लाटून घेतलं आहे. अगदी पातळ आहे. आता यामध्ये जे आपण सारण बनवलं होतं ते असं पसरवून घ्यायचं आहे. तर आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये अशा 3 आपल्या पोळ्या लाटून होतात आणि 3 रोल तयार होतात. तर प्रत्येक पोळीवरती साधारण 2 चमचे हे सारण पसरवायचं आहे. तर हे असं प्रेस करायचं, म्हणजे व्यवस्थित चिकटतं ते सारण.
आणि निघणार नाही तळताना. आता याचा असा रोल करून घ्यायचा, प्रेस करून असं गोल रोल बनवायचा. खूपच चमचमीत आणि मसालेदार अशी ही वडी तयार होते. तर पहा, हा रोल मी बनवून घेतला आहे. आता हा आपण कट करून घेऊया. तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. मी अशा लांबट याच्या वड्या कापून घेते. सुरीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ सुरीला चिकटणार नाही. पाहू शकता किती मस्त लेयर्स आलेत वडीला. तर अशाच सगळ्या वड्या इथे मी तयार करून घेतल्यात. आता या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पहा एक चाळण घेतले. याला आता ग्रीस करून घेऊया तेलाने. ग्रीस केल्यानंतर या चाळणीमध्ये या सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी ते गॅसवरती मी पाणी कढईमध्ये गरम करत ठेवलं होतं. पाणी गरम झालं आहे. आता यामध्ये ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून ह्या वड्या आता आपल्याला 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत. तर आता साधारण 12 मिनटं झालेत, पाहूया. तर या वड्या छान वाफून झाल्या आहेत. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या वड्या आता थोड्या थंड करून घेऊया. आता या वड्यांना फोडणी द्यायची आहे. तुम्ही या वड्या वाफवून सुद्धा खाऊ शकता फोडणी न देता. तशासुद्धा या मस्त लागतात. तर आत्ता मी याला फोडणी देणार आहे. तर साधारण इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यावरती या वड्या घालायच्या आहेत. तुम्ही या वड्या डीप फ्रायसुद्धा करू शकता. आज मी या अशा शॅलो फ्राय करणार आहे. यामध्ये जे आपण सारण भरलं ते खूपच मस्त मसालेदार आणि चमचमीत असं आहे. त्यामुळे खूप मस्त लागते ही वडी. आणि तुम्हाला जर सारण थोडंसं आंबट गोड असं हवं असेल तर तुम्ही यामध्ये सारणामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा साखरसुद्धा घालू शकता. म्हणजे मस्त आंबट गोड अशी चव येईल. आज मी या तिखट मसालेदार अशा बनवल्यात, त्यामुळे मी साखर आणि आमचूर पावडर घातली नाही. तर पहा, या मी अशा परतून मस्त कुरकुरीत करून घेतल्यात. तर या सर्व करूया. तर या अशाच मस्त लागतात. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर, चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर घरी असलेल्या साहित्यामध्ये अशा मस्त अशा या चटपटीत मसालेदार वड्या तयार होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता, किती मस्त लेयर्स आलेत आणि दिसायला पण किती छान दिसते ही वडी. तर ही वडी तुम्ही नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.